हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मस्त चकल्या करते. तर चला आज मस्त चकलीची ऑर्डर पूर्ण करते, कारण की काल आपला व्हिडिओ पडला, लगेच भरपूर ताईंनी ऑर्डर दिली आहे. तर तुम्ही लवकर ऑर्डर द्या. तर आता कालच्याच ऑर्डरची तयारी चालू आहे. बघा एवढ्या चकल्या केल्या, अजून भरपूर बाकी आहे करायच्या. तर म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलू. आणि आता इकडे आहे ना चकल्या पण तळायचं काम चाललंय, करायचं पण चाललंय, तळते पण आहे. आणि ऑर्डर मला लवकरात लवकर द्यायची आहे. तर खूप छान मस्त चकल्या झाल्या आपल्या इकडे. तर खूप छान मस्त अशा गरमागरम चकल्या इकडे तळलेल्या होत्या आणि एकदम छान कुरकुरीत अशा झालेल्या होत्या आणि टेस्टला पण एकदम छान झालेल्या होत्या. मस्त गरम गरम इकडे आकार पण खूप छान आलेला होता चकल्यांचा. तर मला अजून भरपूर साऱ्या चकल्या करायच्या बाकी आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे. आणि ना आत्ता मी इकडे ना संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लागलेली होती. तर चकल्या झाल्या. तर चकल्या करता करता मला भरपूर वेळ लागला आणि त्यानंतर मी लागली होती संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर संध्याकाळच्या स्वयंपाकात बनवायची होती उसळ. तर मस्त आहे ना त्याच्यासाठी काळ्या मसाल्याची उसळ करायची होती ना. तर त्याच्यासाठी एक कांदा कापून घेतला, तो फोडणीला दिला. त्यामुळे मध्ये ना हळद, हिंग आणि जिरे आणि कोथिंबीर असं सगळं टाकलं होतं. तर नेमकी तो व्हिडिओ आहे ना काही घेण्यात आला नाही. व्हिडिओ चालू करायचंच लक्षात राहिलं नव्हतं, त्यामुळे तो व्हिडिओ काही तुम्हाला दिसला नाही. तर कांदा छान परतल्यानंतर त्याच्यात हळद आणि हिंग टाकला आणि त्यानंतर मग उसळ टाकली आणि उसळ छान अशी थोडीशी तेलात परतून दिली. परतल्यानंतर त्यामध्ये आपले शेंगदाणे टाकले आणि शेंगदाण्या टाकल्यानंतर पण थोडीफार परतून दिली आणि लगेच पाणी ओतलं. पाणी ओतल्यावर मीठ टाकलं, कोथिंबीर कापून टाकली. असं सगळं टाकल्यावर नंतर आहे ना पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यावर झाकण ठेवलं आणि छान अशी उसळ आपली शिजून दिली. मस्त थोडीशी वाफेपर्यंत नाही का अशी बोटावर घेऊन बघितली, थोडीशी वाफेपर्यंत ती गॅसवर राहून दिली आणि नंतर तिथून पुढे फोडणीची तयारी केली. तर इकडे आहे ना आता काळ्या मसाल्याची तयारी केलेली होती. मसाला परतत टाकला आणि त्यानंतर आहे ना उसळ पण एकीकडे शिजत आलेली होती. एका गॅसवर भात पण झालेला होता. तर सगळं स्वयंपाक पटपट करून घेतला, कारण की मग आहे ना संध्याकाळी आज होती कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ना दूध काही आणलं नाही, कारण की मिस्टर म्हणतात की खूप बाहेर पावडरचं दूध भेटतं. त्यामुळे मग दूध काही आटवण्यासाठी आणलं नाही, कारण की शिवला अंशूला पण आहे ना एक्झाम चालू आहे, त्यामुळे त्यांना पण लवकर झोपायचं असतं. मग आमच्यासोबत तेही 12 वाजेपर्यंत बसले असते. परत सकाळी त्यांना लवकर उठता आलं नसतं, त्यामुळे मग आज काही दूध आणलेलं नव्हतं आम्ही. तर आम्ही बाहेर गाड्यावर जाऊनच दूध पिलं. तर शेळके गल्लीत पण अरुणाताईन त्यांच्या इथे पण होतं, पण तिकडे पण काही गेलो नाही, कारण की दूध म्हटलं की कोजागिरीच्या दिवशीचं खूप उशीर होऊन जातो. म्हणून मग आज दिवसभर खूप जमलेली होती ना, त्यामुळे मग स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो दूध प्यायला गावात. तर तो व्हिडिओ पुढे आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर आता इकडे उसळीची छान अशी तयारी करून घेतलेली होती. आपला काळा मसाला, लाल तिखट असं सगळं टाकून घेतलेलं होतं आणि मसाला छान असा बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत परतायचं आहे आपल्याला. तर मी व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे म्हणून तुम्हाला एवढं पटपट येत आहे, पण मसाला ऑलरेडी खूप बारीक गॅसवर ठेवलेला होता म्हणून छान असं तेल सुटलेलं होतं त्याला. तुम्हाला दिसतच असेल की किती छान अशी मस्त तरंग सुटलेली होती. आणि त्यानंतर आहे ना मसाला शिजल्यानंतर मसाला उतरून घेतला आणि त्यानंतर उसळ गॅसवर ठेवली आणि त्यानंतर त्यामध्ये तो मसाला ॲड केला. तर खूप छान मस्त झालेली होती आपली उसळ. तुम्हालाही पुढे कळेलच. तर थोडंसं पाणी होतं त्यामध्ये, कढई वगैरे म्हणजे नाही का, कढईत थोडंसं पाणी घेतलं म्हणजे गरम झालं ना, कढई गरम होती ना त्यामुळे. तर आता आपल्याला पाहिजे असेल तर आपण थोडंसं अजून मीठ टाकू शकतो त्यामध्ये. तर मीठ वगैरे टाकलं आणि उसळ छान अशी उकळून दिली.
तर इकडे आता संध्याकाळचे 9 सव्वा 9 झालेले होते आणि आता आम्ही निघालो होतो दुधाच्या गाड्यावर। तर मुलांना खूप दूध प्यायची इच्छा झालेली होती आज, त्यामुळे मग निघालो होतो। तर इथे छान असं डेकोरेशन केलेलं होतं मंडळाचं। तर देवी ही खूप सुंदर आहे। आणि त्यानंतर मग आहे ना शिवचा आणि अंशूचा खूप हट्ट होता, तर चला म्हटलं जाऊन येऊ। दूध प्यायला आलो आणि त्यानंतर अंशू खूप छान मस्त बसलेले होते। तर त्यांचे पप्पा त्यांना विचारित होते की काय घ्यायचे, तर शिवला मलाई बर्फी घ्यायची होती आणि अंशूने दूधच घेतलं, मीही दूध घेतलं। तर आज दुधाच्या गाड्यावरचं दूध पण खूप छान लागलं, टेस्टला मस्त। आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा अगोदरचा येतोय। तर हा आहे ना त्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आमच्या इथे ना फॅशन शो म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असतं, वेशभूषा करून यायचं असतं। तर वज्रेश्वरी प्रतिष्ठान आहे आमच्या इथे सिन्नरला, तर तिथलंच होतं। तर मी एकदा आलेली इथे टिपरे खेळायला, तर तुम्ही तोही व्हिडिओ बघितलेला आहे माझा। तर खूप छान असा लुक केलेला होता सगळ्यांनी, खूप भारी भारी दिसत होते सगळेच जण। तर तुम्ही पुढे बघा अजून आहे, तर सगळ्यांचे मेकअप खूपच सुंदर होते। मुलांनी तर देवीचे रूप घेतलेले होते, पार्लरमध्ये मेकअप केलेले होते, तर खूप सुंदर होतं, हे सगळं बघण्यासारखं होतं। शिव आणि अंशू पण आलेले होते बघायला हे। शिवने आणि अंशूने पण भरपूर सारी मजा केली। तर सगळ्यांना बघत होते ते दोघे जण। तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवतोय। तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा। उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.